करू लागू ही विनंती आणि आपण आपल्या तारखेची जोरदार ताकदीने तयारी करा ही सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात दौरा होतो यांना विनंती। पाटील साहेब, तुम्ही 20 तारखेला उपोषण करणार आहात, 7 तारखेला तुम्ही दौरा पण प्लॅन केलेला आहे, म्हणजे 20 ते 7 च्या दरम्यानच उपोषण होईल, तुम्हाला वाटते तोडगा निघेल उपोषण? 20 ते 7 म्हणजे 17 दिवस झाले। 17 दिवस महाराष्ट्रात कुणीच जगू शकत नाही। 20 ला जर मी आमरण उपोषणाला बसलो तर ते 10 आणि पुढचे 7 मध्ये 17 दिवस। 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूसच जगू शकत नाही आणि मी तरी नाही, कारण मला पहिलेच खूप वेदना आहे, मी तर जगू शकत नाही। 17 दिवस एकतर मी नाही त्यांनी जो सोडलं 17ला तर तसंच उपोषण करत मी 7 तारखेला रॅली जाणार। 18वा दिवस ह्यो माझा उपोषणाचा रॅलीत असेल, सोलापूर जिल्ह्यात असेल, ॲम्ब्युलन्समध्ये मी जाईल, पण 17 दिवस तरी हे येत सरकार आता 17 दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही, कारण 20 ते 7 म्हणजे एकूण 17 दिवस व्हायलेत कठोर आमरण उपोषणाचे। पाणी बी नाही प्यायचं, जेवायचं पण नाही, काहीच नाही। 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही। जगलो 7 तारखेपर्यंत तर मी 7 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल, मेलो तर नाही जायचो, पुढच्या दौरे रद्द होतील। राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र राऊत आले होते भाजपवर, नेमकी काय चर्चा झाली, त्यांनी काय सकारात्मक काय सांगितलं? नाही, काय सकारात्मक फकारात्मक नाही, काय नाही, कारण त्यांनी सांगितलं नाही, काय ते मागच्या याच्यात होते मध्यस्थीला ते होते, त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही। ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्यस्थीला होतात, काय दिलं 1 महिन्यात? गुन्हे ना मागं केले ना, तिन्ही गॅजेट नाही घेतले ना, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही केली, काहीच नाही। काय केलं? काहीच नाही केलं, गप्प बसले ते, कारण त्यांची चूक आहे, सरकारची चूक आहे, त्यांना गप्प बसावं लागलं। पाटील, या उपोषणादरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही 388 जागेवर उमेदवार उभा करणार आहात, त्यातच ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे, काय प्रस्ताव?